डोंबिवली पत्रकार संघातर्फे जनगणमन हायस्कूलचे सर्वेसर्वा डॉक्टर राजकुमार कोल्हे आणि प्रेरणा कोल्हे यांचा वार्तालाप नुकताच संपन्न झाला. आपल्या शाळेतील वैशिष्ट्ये या विषयावरती या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष महावीर बडाला, सचिव तसेच इतर सदस्य उपस्थित होते. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, सण समारंभ याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव असणारा देश आहे. त्यामधील राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असणारा आणि संस्कृतीने भरलेला अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. अनेक सणवार, कार्यक्रम, पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण या सर्व बाबतीत जनगणमन शाळा डोंबिवलीमध्ये अग्रगण्य आहे. JMF संस्थेमध्ये दर महिन्याला येणारे सण साजरे केले जातात. यामध्ये सर्व मुलं, शिक्षक उत्साहाने सहभाग घेतात. 2025 हे वर्ष JMF संस्थेचे रजत महोत्सवी वर्ष म्हणून सुरू आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. यावेळी पत्रकारांनी डॉक्टर राजकुमार कोल्हे यांना शाळेविषयी प्रश्न विचारले. डोंबिवलीमध्ये देणगीविरहित ही एकमेव संस्था आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे असे विचारले असताना त्यांनी सांगितले की आपल्या भारतामध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेले. गुरुकुल पद्धतीने अध्यापन करून त्यांनी शिष्य घडवले. निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने अध्यापन केलेले शिष्य हे भविष्यात रथी महारथी घडले. कोणतेही अवाजवी शुल्क न घेता केवळ समाधानाची गुरुदक्षिणा घेतली जात असे. हेच धोरण ठेवून कोणतीही देणगी न घेता JMF संस्था आजही कार्यरत आहे असं त्यांनी सांगितलं. प्रति महाकुंभमेळा, G20, रामलला प्रतिष्ठापना, शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, नवरात्र, गणपतीची प्रतिष्ठापना, नागपंचमी, भोंडला, बैलपोळा याचबरोबर इतर धर्मांचे सण देखील साजरे केले जातात. सर्व शिक्षक यासाठी खूप मेहनत घेतात. सध्याच्या परिस्थितीत मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, परंतु त्याचा होणारा अवाजवी वापर आणि जीवनावर होणारा वाईट परिणाम विचारात घेता एक दिवस मोबाईलशिवाय हा दिवस देखील सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. काटेकोरपणे मोबाईल घरातूनच आणायचा नाही हा प्रतिबंध असतो असं संस्थापिका सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांनी सांगितलं. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना, निम्म्या दरात प्रवास योजना, मोफत शारीरिक तपासणी, मुलांसाठी JMF बँक, रोजगार हमी अशा अनेक योजना संस्थेतर्फे राबवल्या जातात असंही त्यांनी सांगितलं. या पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पकरित्या उत्तर देऊन संस्थापक डॉक्टर राजकुमार कोल्हे आणि डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांची मनं जिंकली. नमस्कार, मी डॉक्टर राजकुमार कोल्हे, अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, जान्हवीज मल्टी फाउंडेशन, जनगणमन, CBSE स्टेट बोर्ड, ज्युनियर कॉलेज आणि वंदे मातरम महाविद्यालय. जे काही उपक्रम करतोय हे आमच्या मुलांसाठी, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवूनच करतोय. मग तो महाकुंभ, प्रतिमहाकुंभ मेळा म्हणा की G20चा कार्यक्रम म्हणा किंवा मग तो रामललाचा स्थापना प्रतिस्थापना म्हणा किंवा जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात. आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकली बँक कशी चालवावी, तर बँकेचं ज्ञान त्यांनी स्वतः मुलं चालवणारी बँक ओपन केली. याच्या व्यतिरिक्त आता जसं येणारी आषाढी एकादशी आहे त्यामध्ये मुलांचा सहभाग कसा होता. आता वारकरी आपले माऊलीकडे जातात आणि कशा पद्धतीने ते सगळं आपलं भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी या मुलांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा रात्रंदिवसचा ध्यास असतो. जसं आता आम्ही कम्युनिटी रेडिओ पण स्थापन करतोय. तुझ्या मुलांमध्ये काही सुप्त गुण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे, 60 किलोमीटरपर्यंत पोहोचावे. हे सगळं माध्यम
आणि शिक्षणापेक्षा मला असं वाटते मोठं साधन नाही आहे. हीच पिढी पुढचा भारत आहे. या देशाला पुढे नेणारी हीच पिढी आहे आणि आज आपल्या देशाला सगळ्यात तरुण देश म्हणून संबोधला जातो. आणि या मुलामध्ये हे संस्कार या डिजिटल युगामध्ये जर पडलेत तर निश्चित आहे भारताचं भविष्य फार उज्ज्वल आहे.